नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। मुंबईत घाटकोपर असलफा परिसरात एका वृद्ध सासूची हत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला असता हा खून, प्रॉपर्टी व लूट या वादातून झाल्याचे उघड झाले। पोलिसांच्या माहितीप्रमाणे आरोपी ही मृतकाची सून आहे। या सुनेनं सांगितलं की तिला आपली हिस्सेदारी मिळवायची होती आणि दागिने हाती लागावीत म्हणून रात्री वृद्ध सासूसोबत भांडण करून खून केलाय। पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपी सुनेला ताब्यात घेतलाय। ही घटना परिसरात मोठा धक्का देणारी ठरली आहे। पोलीस अधिक तपास करीत आहेत आणि आरोपीवर लवकरच कायदेशीर कारवाई होईल। नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील भाजप नेते आणि आमदार आशिष देशमुख यांनी निकाय निवडणूक प्रचारात केलेला एका वादग्रस्त विधेयक चर्चेत आलाय। त्यांनी मंचावरून काँग्रेस कार्यकर्त्यांना धमकी दिल्याचा दावा केला जातोय। स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आशिष देशमुख यांनी मंचावरून सांगितलंय, जास्त फळफळ केल्यास मी तुम्हाला मधून फाडून टाकेन। गृहमंत्री आणि मुख्यमंत्री नागपूरचे आहेत। या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली असून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे। निकाय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मुख्यमंत्री आणि इतर मंत्री ग्रामीण भागात जोरदार प्रचार प्रसार करत आहेत। नागपूरमधील आमदारांचे हे वादग्रस्त विधान नागरिकांमध्ये आणि राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे। धनुष आणि कृती सेननची रोमॅन्टिक फिल्म तेरे इश्क में आता सिनेमाघरांमध्ये रिलीज झाली आहे। मेकर्स पोस्टर रिलीज करता चाहत्यांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला होता। आनंद एलराय दिग्दर्शित या चित्रपटाला रिलीजपूर्वीच सकारात्मक प्रतिसाद मिळाला। ट्रेलरमध्ये धनुष आणि कृती एकत्र खूप आकर्षक दिसतायत। चित्रपट पाहणारे पहिले प्रेक्षक आता सोशल मीडियावर आपले रिव्ह्यू शेअर करतायत। एका प्रेक्षकाने इंस्टाग्रामवर लिहिलंय, तेरे इश्क में धनुष अप्रतिम आहेत, कृती सेननची अभिनय कमाल होती, आनंद एलराय पुन्हा इंडस्ट्रीत दमदार परत येत आहेत। चाहत्यांची उत्सुकता खरीच रंगली आहे। चित्रपटाने प्रेक्षकांना रोमॅन्टिक आणि इमोशनल अनुभव देत असल्याचं दिसत आहे। नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याच्या परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयातील एका महिला डॉक्टरनं आपल्या वरिष्ठ डॉक्टरावर असभ्य वर्तन आणि विनयभंगाचा गंभीर आरोप केलाय। पोलिसांच्या माहितीप्रमाणे ही घटना कार्यस्थळी घडली। पीडित महिला डॉक्टरनं धैर्य दाखवून त्वरित तहसील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे। पोलिसांनी तक्रारीच्या आधारे वरिष्ठ डॉक्टरांविरुद्ध विनयभंगाची कारवाई सुरू केली आहे। सध्या तहसील पोलीस तपासात गुंतले आहेत आणि संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत। हा प्रकार वैद्यकीय क्षेत्रात गंभीर चर्चेचा विषय ठरलाय। पोलीस तपासानंतरच पुढील कारवाई निश्चित होईल। आजच्या बातमीपत्रामध्ये एवढंच। देश, जग आणि तुमच्या शहराच्या ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी नागपूर समय बघत रहा। लवकरच आपण पुन्हा एका नवीन बुलेटिनसह भेटू। तोपर्यंत बघत रहा नागपूर समय। धन्यवाद।